माझ्याकडे आलाय, थोडं लक्ष द्या. तो कोबऱ्यानं डोळे उघडून विचारला, गंगाधर पंत मवाळ काय आपली इच्छा? महाराज आशा सिंगाची म्हैस बघितली का? कशा सिंगाची? केली टंगडीवरी आशा सिंगाची. तुकोबाऱ्यानं डोक्यात देव पावया हरि ओ साया देव पावया हरि तो साया उतरे कासना शिवंत उतरे कासना शिवंत उतरे देव पहावया करीवो सायास न धरी आस नाशिवंत झोपा. अरे काय पाहता नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन देव पाहण्यासाठी सायास कर. पुन्हा सांगितलं कुणाला? म्हशीवाल्याला. त्यानं सांगितलं महाराज तुमचं काय ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. तुमची मजा आहे काकत भोपळा दिवस मोकळा. म्हैस सांगा आणि विनोद म्हणून सांगणार राम महाराज. झाले का? हो नाही ते नाही हेच झालेली माणसं लगेच कळते. झाली समाधान तुमचे देखील. आता खरं सांगा, विनोद म्हणून सांगत नाही, परमार्थ करणाऱ्या माणसाला लई किंमत आहे हो. आता तुम्हाला किती किंमत आहे? किंमत सांगत. मृदंगाची बायको मृदंगी, मृदंगाची बायको मृदंगी. त्याला तर म्हणलं थाप कुंकून टाका, म्हणलं धुमाकून ठोका. किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला नाव काय? गजू. किंमत आहे का नाही? माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडावा, म्हणलं सगळ्यात मोकळा सोडावा. किंमत आहे. डॉक्टरची बायको डॉक्टरी, कंडक्टरची बायको सरपंचाची बायको सरपंच, पेताड्याची बायको हा. वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याची वरात नाही. टाळी वाजवा कळाला असलं. म्हणून ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणानं परमार्थ करा. सद्गुरू संभाजी बाबाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार तो कबरानं सांगितलं अरे देव पाहण्यासाठी सायास कर. त्यानं सांगितलं महाराज म्हैस सांगा. थोडा क्लिअर करा. काय सांगा? म्हैस. तो कोबाऱ्याने विचार केला, याच्या डोक्यातली म्हैस गेली गेली. जा घरी कोट्यात म्हैस आहे. कुठं? आपल्याकडे कोटा म्हणते का? गोटा कोटा कोटा. जा पळा सुटला. बघतो तर काय कोट्यात म्हैस. काही माणसाचा विश्वास बसत नाही. पत्नीला विचारला म्हैस कुणा आणली? नाही आणली. मुलाला विचारला म्हैस कुणा आणली? नाही आणली. विचार केला, अरे ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही? त्यांना सांगितले देव पाहावया करीवो सायास. ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते देव का सापडणार नाही? संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. पळा सुटले. तुकोबरायाची पायी धरली. करा क्षमा अपराध करा क्षमा महाराज तुम्ही सिद्ध महा आहा नाही विचारिला
मितव अनाथा पराचे कर्महीन. मती मंदबुद्धी आठविले नाही कधी. क्षमा करा, तुमचा अधिकार कळाला नाही. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबारायाचे पाय धरले, तुकोबारायाने डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? मांडी घाला. कुणाच्या डोक्यावर हात ठेवला? गंगाधर पंत मावळाच्या. हस्तकृपा केली. ऐका, गात्यातले राहिलेले अभंग गंगाधर पंत मावळानं लिहिली. कोण लिहिली? गंगाधर पंत मावळानं. आज चंद्रश्री आहे तोपर्यंत गंगाधर पंत मावळाची कीर्ती आहे. कोणाची? गंगाधर पंत मावळाची. उत्तर द्या. गंगाधर पंत मावळाला तुकोबारायाची संगती कशाच्या निमित्तानं घडली? कशाच्या? म्हैस पाण्याच्या. उद्धार झाला का नाही? टाळी वाजवा कळाला. तुकोबाराय सांगतात कशी बिघडू द्या, संत समागम एखादी हे परी. परी म्हणजे प्रकार, पद्धत. महाराज कळालं नाही घडली तर? तुकोबाराय सांगितलं नका घडू द्या. मेलो तर मरा. मरताना फक्त वासना शिल्लक ठेवा. जन्म घेणे लागी त्याचे झाले अंगी. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे संसारे खलदोस्तारे कृपया प्यारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. किती वेळा जन्म यावी नेते होय भजित म्हणून या जीव भ्याला. शरण गेला जशी वासना तसा जन्म. एका साधकानं प्रश्न केला, महाराज उद्या जर जन्म आम्हाला बैलाचा मिळाला तर? तुकोबाराने सांगितलं बैलाचाच मिळू द्या, ज्ञानोबारायाच्या पालखीचाच बैल. महाराज उद्या जर जन्म घोड्याचा मिळाला, तुकोबाराने सांगितलं घोड्याचाच मिळू द्या, ज्ञानोबारायाच्या पालखी पुढचाच घोडा. एका साधकानं प्रश्न केला, महाराज उद्या जर जन्म कुत्र्याचा मिळाला, कुत्र्याचा मिळू द्या, संभाजी बाबाच्या दरबारात व्हावे त्यांचे द्वार. हॅलो 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 आणि वाजवा. संत समा संत समागमी एखादी परी. वावे त्यांचे द्वारी सोनया. वावे त्यांचे द्वारी सोनया. मिळू द्या. हवे त्यां सोडतो सोडतो टाइम सोडतो. हॅलो हॅलो. हा हवे त्यांची द्वारी स्वान स्वान येते. आता तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो, लक्ष देणं आहे का? आपण चांगल्याच्या संगतीत संतांच्या दरबारात कुत्रा म्हणून जरी जगलो तरी आपल्याला किंमत मिळाल्याशिवाय राहत नाही. किंमत. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला होता. पुन्हा कुत्र्याचं नाव काय होतं? वाघ्या. 7 वर्ष कुत्रा राज्याच्या संगतीत होता. कुणाच्या? शिवाजी महाराज. कालांतरानं शरीर जाता आघवी नाशिवंत स्वभावी. म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा क्या भरवसा ही. इस जिंदगी का क्या भरोसा है. इस जिंदगी का क्या भरोसा है. इस जिंदगी का क्या भरोसा है. इस जिंदगी का साथी नहीं है किसी का. भरोसा 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 क्या भरोसा है. भरोसा है इस जिंदगी का. क्षमा जन जाएगे जलते जल. जिंदगी कट जाएगी कटक. दम दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरवसा ही इस जिंदगी का. बस अख्ख्या महाराष्ट्रात कळालं.
राज्य गेले. ऐका, लाख मारावे परंतु लाखाचा पोशिंदा मारता कामा नाही. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र लढेल यात नवल नाही. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळलेला कुत्रा वाघ्या नावाचा ढासा लढू लागला. महाराजाचं शरीर नेलं, चितेवर ठेवलं, चंदनाची लाकडं टाकली, कापूर टाकला, बेल टाकला, तुंप टाकलं, नारळ टाकले, सुगंध सुटला. ऐका, ज्या राजाच्या चितेचा सुगंध सुटला दत्ता महाराज, त्या राजाच्या आयुष्याचा काय सुगंध असेल. चित्त्याला आग लागणार. गर्जना झाली. सगळ्यांना जोरात म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. अरे हरे अरे हरे अरे हरे. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं मागं पाहिलं नाही, पुढं पाहिलं नाही. चितेला आग लागल्याबरोबर धाड दिशा उडी मार. कुठं उडी मारली? चितेत. वाघ्या नावाचा कुत्रा जळून भस्म झाला. ऐका, विनोद म्हणून सांगत नाही. आज जर तुम्ही गडावर दर्शनाला गेले ना, पहिलं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं आहे. राम राम संताच्या दरबारात कुत्रा म्हणून जागा. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. तिथं साधना काय घडेल? तेथे रामनाम होईल श्रवण. 9 प्रकारची भक्ती आहे. किती? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादशमनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवणाचे मिश बैसावे यवने, साम्राज्य भवने सुखी नांदे. येत मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष आहे आईता. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कोळी कन्या मोतीचे साधिक, कोळी कन्या होती साधिक. अखंड चिंतन विठोबाचे, कोळी कन्या पुत्र होती साधिक, होती जे सात्विक. जमलं, झाकली मोठ. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. सोपा. तेथे रामनाम होईल श्रवण. आपल्या कानावर जरी पडलं आपला उद्धार होईल. एवढा दृष्टांत सांगतो, लक्षात ठेवा. बंगाल देशामध्ये गौरांग नावाचे एक चैतन्य महाप्रभू होते. कोण होते? चैतन्य महाप्रभू. काही दिवस ते ज्ञान मार्गाकडे होते. शिटी मार दो नका. काही दिवसानं भक्ती मार्गाकडे आले आणि सगळ्या जगाला सांगू लागली, भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागव्या पापा, नामा संकीर्तन साधन पाय. सोपेवर मामा सांगितले, तो का म्हणे सोपे आहे. यारे यारे लहान थोर, याती फल देणारी नर, करावा विचार न लगे चिंता खाऊना. यारे यारे लहान थोर, याती फल देणारी नर. अरे परमार्थ सगळ्याला करता येतो. या पाय बसले रे, या. ते मस्त पटांगणात बसले. या दिगंबर बाबा, या. विनोद म्हणून बोलत नाही. एक मुस्लिमचा माणूस आला. कुणाचा?
याता याती धर्म नाही. नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा. सकाळाशी येथे तो का म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. या या कोणतं गाव आहे हे सर माळ आहे का नाही नाही नाव काय भास्कर घालायचे का घालायचे माळ घालायचे का इमानदारीनं लवकर बोलायचं इमानदारीनं उठा उठा लवकर डेगामरा बाबा घालू का माळ या पुढं बारीक द्या बारीक मोठी रुतऱ्या म्हणून काढून ठेवतील बारीक आहे द्या लवकर लवकर द्या बुक्का कुठं आहे बुक्का भागवत बाबू का द्या वा टाळी वाजवा एक बाजूला घरच्याला माळ आहे की मंडळीला नाही त्याला घाला नाही त्यामध्ये कळायला घातली फाउंडेशन पक्क पाहिजे इथं आल्यात का कीर्तनाला आल्यात कुठे नाव काय राजेश्री ताई कुठं आहे हातवरी करा हातवरी करा हातवरी करा. हा या लवकर या लवकर लवकर या बरं नाही जा ऐका तुम्ही त्याला घाला आहे हा द्या माळ माळ द्या द्या लवकर अलीकडे या आपला उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा बाबाजी आपले सांगितले मंत्र दिला राम कृष्ण हरी. आता इथून पुढे एकादशी धरायची आळंदी पंढरीची वारी करायची ग्रामदेवतेला पाणी घालायचं दररोज समाजी बाबाच्या समाधीचं दर्शन घ्यायचं ऐका बाकी कोणतं व्यसन नाही ना वा टाळी वाजवा म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पुंडरी वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु संभाजी महाराज की गणपती बाप्पा मंगल मूर्ती विठाला विठाला विठाला, 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 विठाला. एवढा सप्त्याचा खर्च केलेला फल झालं काय सांगू लागलो कीर्तन 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 यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. बस परमार्थ करण्याचा अधिकार सगळ्याला आहे या चौबदार हे चौबदार बिले हुशार आहेत एका गावात चौबदारांना पाठीत दंडू सोडला मी म्हणलं काय झालं म्हणलं टाइम झालाय तेव्हापासून मी टाइमाच्या आधी सोडालोय विठाला विठाला बस अरे एक मुस्लिमचा माणूस आला कोण त्याचं नाव होतं यवन डेगामर बाबा यवन त्याचं नाव ठेवलं यवन हरिदास काय ठेवलं त्याला माळ घातली हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी 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 बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी हे हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी 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 हे हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमण हरी 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 बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमण हरी 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 बोल हरी बोल हरी बोल हरी हरी रे हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हॅलो हॅलो हरी बोल ऐका मुस्लिम हा मग कमीच राहू द्या फक्त मोकळा करा मुस्लिमचा माणूस आपल्या हिंदूच्या देवाचं भजन करू लागला कुणाच्या त्यांना सहन झालं
एका काजीला सांगितलं जा त्याला बाहेर काढा, हाना मारा वडा झोडा. आता पापी माणसं काय करतील काही सांगता येत. ते पळत आले त्याला विचारलं का रे हिंदूच्या देवाचं भजन करशील? हो. माझी मदत झाली. छंद या नामाचा लाभो लागला हो, लागला आंबेचा लागला हो. कोणती आंबा? आषाढी. कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा सोपे वाळवंटी हो. जका जनार्दनी आंबा उभी ए उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला अंबाबाई माऊलीला. उधो बोला उधो बोला उधो बोला अंबाबाई माऊलीला. उद बोला उधो बोला उधो बोला टाइम झाला टाइम बस. उधो बोला. तिचा छंद लागला, तिचा ध्यास लागला. हा ना मारा सोडा मरता मरणा देव राखीत या देव साकादरी. जगाव घे कृपा. ऐका त्याला बाहेर काढलं, त्याला मारलं. त्याला विचारलं का रे तू केव्हा मरतोस? त्यानं सांगितलं मी आत्ता मरतोय. थोडं लक्ष दे नाही का, तुम्ही जेवढे मुस्लिम मला माराय आलेत ना तुम्ही सगळे मिळून हरी बोल. काय कर ती म्हणली आता एक माळकरी झाले, सगळे माळकरी केल्याशिवाय राहत. हा ना मारा. मरता मरणा त्याला उचललं नदीत टाकलं. एका कोळ्यानं जाळं लावलं होतं. कोळ्याला वाटलं केवढा मोठा मासा आहे. कोळी पडत आला तर गळ्यात माल टपूच्या टपू. साधू माणूस आहे. डबल नेलं जशाला तसे झाले. उपचार केले, भजन सुरू झालं. हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी 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 बोल. बस त्या काजीला कळालं माझा दुश्मन जिवंत झाला, मेला नाही. पापी माणसं काय करतील भागवत मला सांगता येत नाही. त्याने एका वेश्येला लावून दिलं. कुणाला? वेश्येला. त्या वेश्येचं नाव विरांगना. तिचं नाव काय? विरांगना. त्याला सांगितलं जा त्याच्या तपाचा भंग कर, त्याच्या नामचिंतनाचा भंग कर. आता ती वेश्याच राम महाराज. कोण? ती नाचू लागली. कोण? वेश्या. कसं नाचू लागली? आता डिगांबर बाबा हे कशाला सांगत हे म्हणते सगळं जमते काय? तुम्ही झोपा. अरे नाचू लागली, नृत्य करू लागली, हात जोडले. जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास. जा माते उद्या ये, जा माते त्याच्या परवा ये, जा माते त्याच्या परवा ये. माझी इच्छा पूर्ण करा, काम वासना पूर्ण करा. ऐका 7 दिवस येशेच्या कानावर भागवत कथा पडली. कोणाच्या? येशेच्या. तवसाय झाला हृदय निवासी, बुद्धी दिली आईशी नाश नाही. भगवान परमात्म्याने येशेच्या हृदयात प्रवेश केला. पापीनी चांडाळनी महात्म्याला 33 लाख पायाला आणि घे उद्धार करून. ऐका येशा यवनाच्या पायाला लागली. यवनानं येशेला माळ घातली. यवन अन्यत्र गेले. येशेच्या कानावर नामचिंतन पडलं तर येशेचा उद्धार झाला. कुणाचा उद्धार झाला? येशेचा. म्हणून तिथे रामनाम होईल श्रवण. घडेल भोजन. भोजन कोणतं? तुका म्हणे शेष शिवीन वचनानं मोडी. महाराज कळालं तिथं राहावं कसं. कामारी पट्टिक सेवेचा सेवक. दीनपणे रंकतीची कामारी. आपल्या गावाचं नाव काय? कामारी. काम करतो तो कामारी, माफ करतो तो मापारी, पूजा करतो तो पुजारी, मंदिरातले बल्ब हाणतो तो इतर सोडून सांगालोय महापुजारी. कामारी बटीक सेवेचा सेवक. दीनपणे लहानपण लहानपण देवा मुंगी सारवा लहानपण देगा. टाळी टाळी. ऐरावता थोरा त्याशी अंकुशाचा
शबरी लहान झाली जब मेरा राम जी का आवन होगा शबरी का कोटिया का बस नम्र झाला तेने कोंडिले महापुरे झाडे जाती दीनपणे रंक तेच भले भलं म्हणजे चांगलं. महाराज आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. तुकोबाराने सांगितलं एक सुख काय सर्व सुख मिळतील शेवटचं चरण. म्हणे सर्व सुखाचा तुका म्हणे सर्व साडी वाजवा वा 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 वा. म्हणे सर्व सुखाचा हॅलो पंगती संताची वा टाळी वाजवा माय बाप. घडेल पंगती संताची येथे राम नाम होईल श्रवण येथे राम नाम होईल श्रवण घडेल पंगती संताची घडेल पंगती संताची तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण भोजन उच्चिष्टाचे वा टाळी वाजवा माय बाप. क्या बात है. भोजन उचिष्टाचे भोजन घडेल भोजन उचिष्टाचे